दाक्षिणात्य पद्धतीच्या संगीत सुरांचा बाज मनाला भावत होता. व्यंकटेश्वर मंदिर पाना फुलांनी सजवले होते. ऊस, केळी, नारळाच्या कया, आंब्याचे तोरण बांधण्यामुळे मंदिरात प्रसन्नता होती. विद्युत रोषणाईमुळे मंदिर व अंगण प्रकाशाने उजळले होते. मंगलदायी वातावरणात धार्मिक विधी सुरू होते. खास दक्षिण भारतातून विधीसाठी अर्चक आले आहेत. सायंकाळी 6:30 वाजता स्वस्ती वाचन, पुण्यहा वाचन विधीला सुरुवात झाली. वास्तुपूजा, अंकुर रोपण झाल्यानंतर जयघोष सुरू झाला. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदाच्या जयघोष मनाला आत्मिक आनंद देऊन जात होता. आजपासून 6 दिवसांच्या ब्रह्मोत्सवास सुरुवात झाली. तिरुमला तिरुपती येथे बालाजी मंदिरात ज्याप्रमाणे ब्रह्मोत्सव साजरा होतो त्याच धर्तीवर हा सोहळा दरवर्षी सोलापुरात होतो. खास दाक्षिणात्य वादक अर्चक सोहळ्यासाठी आलेत. मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या उत्सवामुळे भाविकांत आनंद आहे.